नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी तुमचा दोस्त अँड होस्ट जितेंद्र राठोड स्वागत करतो माझ्या यूट्यूब चॅनलवर, ज्याचं नाव आहे जितूज डायरी. आज आपण भारतीय राज्यघटनेचा भाग 2 कलम 5 ते 11 दरम्यान काय नोंदी आहेत ते आपण पाहणार आहोत. हे पाहत असताना नागरिक कोण, परकीय कोण, विशेषतः नागरिकांना कोणते हक्क प्राप्त होतात, कोणते विशेष अधिकार प्राप्त होतात याचा डिटेलमध्ये अभ्यास करणार आहोत. त्यासाठी शेवटपर्यंत लेक्चर पहा. आपण या ठिकाणी नागरिक या संकल्पने थोडक्यात विचार करूया. नागरिक म्हणजे राजकीय सदस्य असलेली व्यक्ती, राज्यसंस्थेचा सदस्य असलेली व्यक्ती. नागरिकांना काही राजकीय आणि नागरी हक्क या ठिकाणी प्राप्त होतात. त्याचबरोबर राज्यसंस्थेचे नागरिक असलेली जी सदस्य असलेली जी व्यक्ती नागरिक म्हणून ओळखली जाते, तिला काही जबाबदाऱ्या आणि कर्तव्यसुद्धा पार पाडावे लागतात. कोणत्याही आधुनिक राष्ट्राप्रमाणे भारतातसुद्धा 2 प्रकारचे लोक आपल्याला पाहायला मिळतात, नागरिक आणि परकीय. परकीयांना जे आहे ते सर्व राजकीय व नागरिक हक्क प्राप्त होताना आपल्याला दिसत नाहीत किंवा त्यांना मिळत नाही. परकीयांचे सुद्धा 2 प्रकार पडतात, मित्रपरकीय आणि शत्रुपरकीय. शत्रुपरकीय जे आहेत त्यांना मित्रपरकीयांच्या तुलनेमध्ये कमी अधिकार प्राप्त होतात. उदाहरणार्थ कलम 22 जे आपण अटक व स्थानबद्धतेविषयीचे संरक्षण प्राप्त होतं ते शत्रुपरकीयांना प्राप्त होत नाही. मग शत्रुपरकीय फार उदाहरणं जर बघायचं असेल तर चीन, पाकिस्तान किंवा बांगलादेश यासारखे जे राष्ट्र आहेत ज्यांच्यासोबत आपलं युद्ध झालेलं आहे, अशांना आपण शत्रुपरकीय म्हणतो आणि त्यांना हे कलम 22चा अधिकार प्राप्त होत नाही. म्हणजे मित्रपरकीयांपेक्षा त्यांना कमी अधिकार प्राप्त होताना दिसतात. फक्त भारतीयांना प्राप्त होणारे जे अधिकार आहेत किंवा जे विशेष अधिकार आहेत, काय हक्क आहेत, ते कोणते असतील नागरिक म्हणून? कलम 15 म्हणजे भेदभावाविरुद्धचा हक्क असेल. कलम 16 सार्वजनिक नोकऱ्यांमध्ये समान संधी असेल. कलम 19मध्ये येणारे जे 6 हक्क, स्वातंत्र्याचे 6 हक्क, कुठे व्यवसाय करण्याचा, कुठे राहण्याचा, कुठे फिरण्याचा, हे जे अधिकार आपण बघतो कलम 19मध्ये, ते फक्त भारतीयांना आहेत. त्यानंतर कलम 30 म्हणजे सांस्कृतिक व शैक्षणिक हक्क जपण्याचा जो अधिकार आहे, हे 5 मूलभूत हक्क फक्त भारतीय नागरिकांना प्राप्त होतात, परकीय नागरिकांना या ठिकाणी प्राप्त होत नाहीत. फक्त भारतीय नागरिक हाच लोकसभा व विधानसभेच्या मध्ये आपलं मतदानाचा हक्क बजावू शकतो. तसेच तो फक्त संसद व राज्य विधिमंडळाचा सदस्य स्वीकारू शकतो, फक्त भारतीय नागरिक. सार्वजनिक पदे धारण करण्याचा अधिकार हा फक्त भारतीय नागरिकांनाच आहे. जसे राष्ट्रपती, उपराष्ट्रपती, राज्यपाल, सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश, महाधिवक्ता, राज्यांच्या महाधिवक्ता, हे सगळे विशेष जे अधिकार आहेत ते फक्त भारतीय नागरिकांना प्राप्त होतात. आपल्याला हे 5 कलम लक्षात ठेवावे लागतात जे फक्त भारतीय नागरिकांना. प्रश्न यावरती येऊ शकतो. भारतात जन्माद्वारे किंवा स्वीकृतीने झालेला नागरिक हा राष्ट्रपतीपद धारण करू शकतो, पण तसं अमेरिकेमध्ये नाही. अमेरिकेमध्ये जन्माद्वारे जे प्राप्त आहे तेच नागरिक बनवू शकतात. 5 ते 8 हे घटनेच्या प्रारंभी म्हणजे 26 जानेवारी 1950 पूर्वी कोण व्यक्ती भारतीय नागरिक बनेल हे 4 कलमांमध्ये त्यांचे 4 गट सांगितलेले आहेत. आपण पाहूया. पण 10-11पर्यंत याच्याबद्दल आपल्याला माहिती सांगितलेली आहे, ती थोडीशी आपण पुढे बघूया. ते 3 कलम आणि भारतीय नागरिकत्वाचा कायदा हे आपण दुसऱ्या व्हिडिओमध्ये बघणार आहेत. कलम 5 काय सांगतं? अधिवासाच्या आधारावर म्हणजे घटनेच्या प्रारंभी कुठे त्यांचं वास्तव्य होतं त्याच्यावरती 3 प्रकारे त्यांना भारतीय नागरिकत्व मिळालं असेल. ती भारताच्या राज्यक्षेत्रात स्वतः ती व्यक्ती जन्मलेली असेल किंवा ती जी व्यक्ती आहे त्याच्या मातापित्यांपैकी कोणीही एक भारतीय राज्यक्षेत्रात जन्मलेला असेल किंवा घटना प्रारंभीपूर्वी लगतची 5 वर्षे तो भारताच्या राज्यक्षेत्रात निवासी असला पाहिजे. हे म्हणजे राहण्याच्या अधिवासावरून कलम 5मध्ये या 3 गोष्टी सांगितलेल्या आपल्याला लक्षात ठेवायच्या आहेत. कलम 5 अधिवासाच्या तत्त्वावर अवलंबलेला आहे आणि कलम 6 पाकिस्तानातून भारतात आलेली लोक. पुढे आपण भारतातून तिकडे गेलेल्या लोकांचं पण बघणार. कलम 6 कशासाठी लक्षात ठेवायचं आहे? पाकिस्तानातून आलेली लोक कोणत्या तत्त्वावरती त्यांना नागरिकत्व मिळेल हे आपण पाहूया. पाकिस्तानातून आलेल्या लोकांसाठी भारत पाकिस्तान एकत्र असल्यामुळे तिचा किंवा तिच्या मातापित्यांपैकी किंवा आजी आजोबांपैकी कोणीही एक भारतात जन्मला असेल तर त्याला भारतीय नागरिकत्व मिळेल. दुसरा प्रश्न आहे आमध्ये 1 नंबरचा मुद्दा आहे. अशा व्यक्तीने 19 जुलै 1948 पूर्वी ही तारीख लक्षात ठेवायची. स्थलांतर केलं असेल आणि तेव्हापासून तो भारतीय नागरिक असेल तर त्याला भारताचं नागरिकत्व मिळेल. किंवा अशी व्यक्ती जो 19 जुलै 1948 नंतर जरी आला असेल पण घटनेच्या पूर्वी लागू होण्यापूर्वी सक्षम अधिकाऱ्याकडे त्याने अर्ज केला असेल व तो गेल्या 6 महिन्यापासून तसा भारतीय नागरिक असला
पाहिजे. म्हणजे 1948 नंतर आला तरी चालेल, मात्र तो तशी नोंद त्या ठिकाणी आपल्या सक्षम अधिकाऱ्याकडे केलेली असली पाहिजे. हे 2 मुद्दे आपल्या लक्षात ठेवायचे. हे तारखा आपल्या लक्षात ठेवायचे. नंतर आला असेल तर त्याला अर्ज करून 6 महिने इथे राहावं लागेल. कलम 6 आपल्याला पाकिस्तानमधून भारतात आलेल्या लोकांसाठी सांगतो. तर कलम 7 हे आपल्याला भारतातून तिकडे पाकिस्तानमध्ये गेलेल्या लोकांसाठी. जर तिकडे गेले असतील तर 1 मार्च 1947 पूर्वी स्थलांतर करून पाकिस्तानमध्ये गेलेली व्यक्ती ही भारताचा नागरिक असणार नाही. पण अशी व्यक्ती कायदेशीर परवान्याखाली पुन्हा स्थायिक होण्यासाठी, जर भारतात कायमचा परत येण्यासाठी जर तयार असेल तर त्याला भारताचं नागरिकत्व दिलं जाईल. पण अशी व्यक्ती 19 जुलै 1948 नंतर आली असे समजण्यात येईल. ह्या 2 बाबी आपल्याला लक्षात ठेवायचे. 6 नंबर पाकिस्तानातून आलेले आणि 7 नंबर जे कलम आहे ते पाकिस्तानमध्ये भारतातून गेलेले लोक पण परत कशा पद्धतीने येतील याबद्दलची नोंद करण्यात आलेली आहे. कलम 8 मूळच्या भारतीय पण भारताबाहेर असणाऱ्या लोकांसाठी, म्हणजे PIO पर्सन ऑफ इंडियन ओरिजिन. अशी व्यक्ती जिचे माता पिता, ती व्यक्ती किंवा आजी आजोबा यापैकी कोणी एक भारतात त्यांचा जन्म झाला असेल व ती व्यक्ती सामान्यतः भारताबाहेर निवासी असेल सध्या कामानिमित्त वगैरे, तर ती भारतीय नागरिक असेल. आणि ती राहत असलेल्या देशातील, जर तसं नसेल तर ती राहत असलेल्या देशातील भारताच्या राजदूतिकडे म्हणजे डिप्लोमॅट्सकडे किंवा वाणिज्यदूतिकडे घटनेच्या प्रारंभी अर्ज केला असेल तर अशी व्यक्ती कलम 8नुसार भारतीय नागरिकत्व बनवू शकते. नागरिकत्वाच्या इतर तरतुदी कलम 9 ते 11 मध्ये दिलेल्या आहेत. त्यामध्ये कलम 9 आहे, कोणत्याही व्यक्तीने स्वइच्छेने म्हणजे स्वतःच्या इच्छेने कोणाच्याही बळजबरी नसताना परकीय नागरिकत्व जर स्वीकारलं असेल तर ती व्यक्ती भारतीय नागरिक नसेल. कलम 10 भारताची कोणतीही व्यक्ती जी भारताचा नागरिक असेल ती व्यक्ती भारतीय संसद जे कायदा करेल त्या अधीन राहून भारतीय नागरिक म्हणून काम करेल. म्हणजे आपलं काम करत असताना संसद काम करत असताना जे कोणता कायदा असेल ती भारतीय नागरिकाला त्या ठिकाणी मान्य असला पाहिजे. नागरिकत्व संबंधितला 11वा कलम आहे, संसदेला नागरिकत्वाचे संपादन करणे किंवा समाप्ती करणे व इतर सर्व बाबी ज्या नागरिकत्वाशी संबंधित आहेत या सर्व बाबींसाठी कायदे करण्याचा सर्वोच्च अधिकार हा संसदेला असेल. म्हणजे कलम 9 काय सांगतं, नागरिकत्व सोडण्यासाठी कलम 10 काय कायदे असतील आणि नंबर 11 संसद कायदा करेल तो सर्व भारतीय नागरिकांना मान्य असला पाहिजे. माहिती आवडली असेल आणि आपण पुढच्या लेक्चरमध्ये भारतीय नागरिकत्वाचा कायदा 1955 याबद्दलची माहिती घेणार आहोत. त्यामध्ये कोणकोणत्या वर्षी कोणते बदल करण्यात आले आणि सध्या स्थितीमध्ये कोणता कायदा चालू आहे, कोणत्या वर्षी झालेला बदल चालू आहे, ह्या सगळ्या गोष्टींचा अभ्यास आपण पुढच्या लेक्चरमध्ये करणार आहोत. माहिती आवडली असेल तर लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.